बाबा, मी खरंच विसरून गेले होते हो की माझ्याच अशा वागण्याने मी सगळ्यांना दूर लोटलं. अगं हे पुरे आता. अगं किती रडशील अजून? आई, तू आता आणखीन डोळ्यातून पाणी काढलंस ना, तुझा नवरा आहे ना, तो चिडेला माझ्यावर. तो म्हणेल, काय हा माणूस सारखा रडवतोय माझ्या बायकोला. साहेब, माझा मीटर चालू आहे. ए थांब जरा, तुला एक्स्ट्रा पैसे देतो. रात्रभर थांबावं लागलं तरी चालेल, कळलं? ठीक आहे साहेब. सर, आजपासून मी तुम्हाला बाबा म्हटलं तर चालेल? अरे न चालायला काय झालंय कार्तिकराव? नाही म्हणेन, मी तुम्हाला बाबा म्हणेन, पण एका अटीवर. हा? तुम्ही सुद्धा मला कार्तिक राव नाही म्हणायचं, कार्तिक म्हणायचं. ठीक आहे बाबा, मी तुम्हाला एक वचन देतो. इथून पुढे तुमच्या दोन्ही मुलींना माझ्याकडून कुठलाच त्रास होणार नाही. सानूला मी माझ्या जीवापेक्षा जास्त जपेन आणि दीपिका वहिनीची या घरात मी काळजी घेईन. अरे आता वचन देण्याची खरंच काही आवश्यकता नाहीये, कारण मला माहिती आहे आता सगळं छान होणार आहे. आणि एक, आता तुम्ही रिटायर होताय, म्हणजे शाळेतनं तर तुम्ही रिटायर व्हाच, पण आता सगळ्या टेन्शन मधनं सुद्धा रिटायर व्हा. अरे इंद्रा, मी कामानिमित्त दिल्लीत होतो आणि कालच मला यांनी फोन केला आणि सांगितलं देशपांडे सर रिटायर्ड होत आहेत. मनात विचार आला की ज्या देशपांडे सरांनी आपल्यासारख्या अनेकांना घडवलंय त्यांचा निरोप समारंभ अगदी दणक्यात झाला पाहिजे, तोही त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर. मग काय, पहिली फ्लाईट पकडली आणि निघून आलो. हो, ऍक्च्युली मला सुद्धा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत. सगळे म्हणतायत की निरोप समारंभ आहे, तर आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून सरांसाठी काहीतरी करायला हवं. हो बरोबर आहे. मला तर देशपांडे सरांचा सहवास इतक्या उशिरा लाभला, पण त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. इंद्रा, मी काय म्हणतो, देशपांडे सरांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम असा दणक्यात झाला पाहिजे. आपण एक काम करूया, एक मोठं लॉन बुक करूया, तिकडे सरांचे अनेक विद्यार्थी येतील. चालेल? सत्तू, तुझी कल्पना खूप छान आहे, पण अरे पावसा पाण्याचे दिवस आहेत, कसं जमणार आहे? मग आपण एक काम करूया, 5 स्टार हॉटेलचा हॉल बुक करूया. ऐका ना, तुम्ही दोघांनी जाऊन ना हॉलच्या बुकिंगचं बघा. तू बोलतोयस ते योग्यच बोलतोयस, पण देशपांडे सरांचा निरोप समारंभ आहे. तुला देशपांडे सरांची तत्व माहिती आहेत ना? साधी राहणी, उच्च विचार. सरांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम सुद्धा तसाच झाला पाहिजे, त्या तत्वांना लक्षात ठेवून. त्यामुळे सगळं काही एकदम साध्या पद्धतीने व्हायला हवं, तरच देशपांडे सरांना आवडेल. अगदी बरोबर बोललात भाऊजी. बाबांना सगळं साधेपणाने झालेलंच आवडतं. मला आठवतंय ना, बाबांना जेव्हा सरकारने आदर्श शिक्षकाचा पुरस्कार दिला होता ना, त्यावेळेला त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून एक पार्टी ऑर्गनाईज केली होती. बाबांना ते बिलकुल आवडलं नव्हतं. बाबा सगळ्यांना घरी घेऊन आले, स्वतःच्या हाताने पोहे आणि चहा बनवला आणि तो आनंद साजरा केला होता. इंद्रा, 1 मिनिट आलो. हे काय रे? अरे, इंद्राने देशपांडे सरांसाठी काही ओळी लिहिल्या. इंद्रा, तूच वाचून दाखव ना. प्रिय देशपांडे सर, अविरत चालणारी तुमची पावले स्थिरावतील आता. त्यांना वंदन. अविरत चालणारी तुमची ज्ञान साधना प्रेरणा ठरेल, तिला वंदन.
अविरत चालणारे विचार तत्व, संदेश देणारे अहिंसेचे महत्व, त्यांना वंदन. तरीही कधीही असतील तत्पर हात, मुलींसाठी अहोरात्र, त्यांना वंदन. सर, तुम्ही जे जे दिलं ते गोळा करतोय दान. तुम्ही शिकवलं कर्तव्यास जागणं, विसरून देहभान. देह जरी सुटला तरी तुटणार नाही हे बंधन. आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हाला त्रिवार वंदन. इंदिरा यार, काय छान लिहिलंयस रे. तुला माहितीये, देशपांडे सरांची ना सगळी शिकवण माझ्या डोळ्यासमोर आली. बरं इंद्रा, आम्ही दोघं जाऊन कार्यक्रमासाठी हॉलचा ऍडव्हान्स जमा करतो आणि तू म्हणालास तसं अगदी सगळं साध्या पद्धतीने करूया. बरं बरं, तर मग आम्ही आता निघतो, ठीक आहे? सानिका, तू का रडतेस? सासूबाई, मला ना आज सकाळी बाबांच्या एका विद्यार्थिनीचा अमेरिकेवरून फोन आला होता. तिला जेव्हा समजलं ना की बाबा रिटायर होत आहेत, ती खूप इमोशनल झाली. ती म्हणाली की आज ती एका मोठ्या कंपनीमध्ये एका मोठ्या पदावर काम करते, फक्त आणि फक्त त्यांच्या शिकवणीमुळे, त्यांच्या तत्वांमुळे, त्यांच्या संस्कारांमुळे. मला राहून राहून एकच गोष्ट वाटते सासूबाई, सगळ्यांचं इतकं प्रेम आहे माझ्या बाबांवर आणि मलाच माझे बाबा नाही कळले. हो सानिका, जे झालं ते झालं. देशपांडे सरांनी आता तुला माफ केलंय ना, आणि झालेल्या चुका परत परत आठवून त्याचा त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? हो ना, तुझ्यात चांगले बदल होत आहेत हे जेव्हा देशपांडे सरांना कळेल ना, तेव्हा त्यांना किती अभिमान वाटेल तुझा. सानिका, थांब, मी तुझा फोटो काढतो असा रडतानाचा आणि सरांना पाठवतो. मग सर तुझ्यावर अजून चिडतील. तुला माहिती आहे ना, देशपांडे सरांना त्यांच्या मुलींच्या डोळ्यात पाणी आलेलं अजिबात चालत नाही. आणि सानिका, मला सुद्धा माझ्या सुनेच्या डोळ्यात पाणी आलेलं अजिबात आवडणार. काय ग, अगं चाललंय काय तुझं तिथे? आई, आज मस्त पावसाचं वातावरण आहे ना, मग भजी करूया. वा, मस्त आयडिया आहे. ए दीपू, मला पण शिकवशील का ग भजी कशी बनवायची? हो, ये ना. वा, दोघी किती छान हसतमुख आहेत बघ. हे चित्र बघण्यासाठी माझे डोळे आसुसले होते. आई, आता हे चित्र आहे ना, हे कायम असंच राहणार आहे. काळजी करू नकोस, कारण सानिका आता बदलण्याचा खरा खरा प्रयत्न करते. सानिका, अगं भज्या होत आहेत की नाही? भूक लागली आणि तोंडाला पाणी सुटलंय. कार्तिक, थोडा धीर धर. ए सानू, ऐक ना, मला तू नेहमी बेबू नावाने हाक मारतेस ना, तशीच हाक मार ना. म्हणजे ते कार्तिक म्हणजे असं एकदम कसं तरीच वाटते, एकदम साधं साधं वाटते. बेबू, जरा धीर धर. हा, वहिनी साहेब,
तुमच्या दोन्ही सुना मला स्वयंपाकघरात प्रवेशच करू देत नाही. संपूर्ण ताबा घेतलाय स्वयंपाकघराचा. बाबू काका, आता फक्त ना आराम करायचा. अगं मला आराम नाही जमणार ग. तुम्ही या घरासाठी खूप केलं. आता या घरच्या सुना आहेत ना, त्या तुमची काळजी घेणार. आणि काही लागलं ना तर मला आणि ताईला सांगायचं, ठीक आहे? हे घ्या गरम गरम भजी. बाबू काका, बोल बेटा. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बाबू काका, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप वाईट वागले. तुम्हाला वाटेल तसं बोलले. खरंच सॉरी. अगं मी तुझं बोलणं मनाला नाही लावून घेतलंय ग. चुका काय प्रत्येकाच्या हातून होतात, पण आनंद ह्याच गोष्टीचा आहे की तू तुझी चूक सुधारतेस. चल सानिका, सगळ्यांना गरमागरम भजी दे. हो. अरे पण इंद्रा कुठे आहे? त्या आंघोळीला गेले. मी त्यांच्यासाठी रूम मध्येच घेऊन जाते भजी. तुम्ही सुरू करा. बर. मी जरा जाऊन येतो. माझ्या सुखी कुटुंबाला कोणाचीही दृष्ट नको लागायला. चला चला भजी. आज एवढं प्रेम येतंय माझ्यावर. हो, कारण कसं आहे, तुम्ही केस नीट पुसत नाही आणि मग ते ओले राहतात आणि मग तुम्ही आजारी पडा. मॅडम तुम्ही एकदम टिपिकल बायको असल्यासारखं वागताय आज. आणि तुम्ही टिपिकल नवऱ्यासारखं म्हणजे ओला टॉवेल बेडवर कोण ठेवतं? आजचं गुड मॉर्निंग राहिलंय मॅडम. अरे मी लाजताय काय? चला गुड मॉर्निंग विश करा. गुड मॉर्निंग इंद्राजी. हे लग्न आधीचं गुड मॉर्निंग विश करण्यासाठी. आता लग्नानंतर थोडस स्पेशल काहीतरी असायला हवं, असं नाही वाटत तुम्हाला? बरोबर आहे तुमचं. डोळे बंद करा. मॅडम डोळे बंद करा. गुड मॉर्निंग आहो. कशी झाली आहे भजी? उत्तम. मी आणि ताईने मिळून केली. मॅडम सानिका आता इतकी चांगली वागतेय. कार्तिकने सुद्धा MBA साठी ऍडमिशन घ्यायचं ठरवलं. दोघे इतके सुधारले, खूप बरं वाटतंय मॅडम. इंद्राजी, यापुढे सगळं छानच होणार. पण मॅडम हे जे काही झालंय ते तुमच्यामुळे शक्य झालंय. थँक्यू. ठीक आहे, मी एक काम करते. मी जाते खाली. काय झालं? हे तुम्ही सतत थँक्यू म्हणणार असाल मला तर मग काहीच उपयोग नाही. मी जाते. राग आला मॅडम? सॉरी. सॉरी मी तुम्हाला थँक्यू म्हणालो आणि सॉरी मी तुम्हाला सॉरी म्हणतोय. आय लव्ह यू म्हटलं तर चालेल?
आय लव्ह यू. खरं तर चला खाली. आणच. काय पाऊस आहे, काय वातावरण आहे, काय भजी आहे, सगळं एकदम ओके मध्ये आहे. वा सत्तू वा, क्या बात आहे. ए सत्तू, अजून घे ना प्लीज भजी. हे घे. अगं नको नको, पोट फुटेल माझं. बस. वा, छान चालू आहे तुमची भजी पार्टी. तू पण ये ना भजी पार्टी करायला. ते त्याची खाऊन झाली असणार आहे भजी. खाल्ली की भरवली नाही, ते विचारा. हे इंद्रा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. हा बोल ना. कार्तिक, ठीक आहे. हे काय? मी आजपर्यंत कंपनीचा सेफ होतो, पण मला वाटतं आता ते काम मी नाही, तू सांभाळलं पाहिजेस. नाही, कसं आहे, तू MBA सुद्धा करतोयस, म्हणजे अभ्यास आणि हे काम दोन्ही तू छान सांभाळशील का? अरे सत्तू, अरे मी कंपनीचं काम करीन, त्यासाठी कुठल्याही पदाची गरज नाहीये मला. कार्तिक, सत्तू बरोबर बोलतोय. आपल्या कंपनीची ही CFO ची पोस्ट सांभाळण्यासाठी तुझ्यापेक्षा योग्य व्यक्ती आपल्याला नाही मिळेल. त्यामुळे कंपनीची ही जबाबदारी खरंच तूच पार पाड. ठीक आहे. खरं तर तुला गोड भरवायला हवं, पण आपल्याकडे आता भजी आहे. तुला भजी भरवून तुझं तोंड पण गोड कर. सानिका, अगं तू भजी खाल्लीच नाहीयेस. हे घे, तू पण घे भजी. नको, राहू दे, सगळ्यांचं झाल्यावर मी खाईन. एवढी छान भजी केली आहेस ना. कार्तिक, दे भरव तिला. सानिका, नेहमी अशीच हसत राहा, आनंदी राहा. बरं, चला, मला सरांच्या निरोप समारंभाची तयारी करायची, मी निघतो. सत्तू, काही मदत लागली तर सांग मला. मदत राहू दे, उद्या कार्यक्रमाला मात्र नक्की ये. अरे नक्कीच येणार आहे. मी येतो. बरं इंद्रा, दीपिकाला माझ्या बेडरूम मध्ये पाठव, मला जरा काम आहे. काय झालं? काय नाही, तू पाठव दीपिकाला. सानिका, चल. ये बस. हा, काय झालं सासूबाई? एक महत्वाचं काम आहे. बोला ना. दीपिका आली की एकत्रच सांग. ये दीपिका, बस. आई बोलवलं? हो. सासूबाई, या त्याच बांगड्या आहेत ना ज्या दीपूला जेव्हा तुम्ही भाऊजींचा हात मागायला आला होता तेव्हा आणल्या होत्या? हो. सासूबाई, त्यावेळेला मी घोळ घातला म्हणून तुम्ही दीपूला या बांगड्या नाही देऊ शकलात ना? सॉरी. आई आता बास, अजून किती वेळा सॉरी म्हणणार आहेस? दीपू, मी कितीही वेळेला सॉरी म्हणाले ना तरी ते कमीच आहे ग, कारण मी तसंच वागली आहे. या बांगड्या माझ्या सासूबाईंनी मला दिल्या होत्या, त्या मी आता माझ्या मोठ्या सुनेला देणार. कधीपासून माझी इच्छा होती की या बांगड्या मी दीपिकाला घालीन, पण आज तो दिवस आलाय. सासूबाई, माझ्यामुळे तुम्ही त्यावेळेला दीपूला या बांगड्या नाही देऊ शकलात ना, तर आता जर तुमची हरकत नसेल तर मी या बांगड्या दीपूला घालू प्लीज? घे. दीपू,